ओम ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावतीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांति शांति शांति। आयुष्य जगत असताना आपल्याला या जगात अनेक प्रश्न सामोऱ्याला जावं लागतं. विविध क्षेत्रामध्ये तुम्ही कार्यरत असता. प्रत्येक क्षेत्रातले प्रश्न वेगळे असतात. असं समजा तुम्हाला जगामध्ये फिरायचंय. तुम्हाला कसं कळेल कोणत्या दिशेला कसं जायचं? म्हणून होका यंत्राने किंवा निडल आपण म्हणतो त्याला मॅग्नेटिक निडल, तर दिशेच्या अनुषंगाने बाकीच्या दिशांचं सर्व गणित मांडलेलं आहे. एकदा का तुम्हाला उत्तर दिशा कळली आणि तुम्ही उत्तर दिशेकडे पाहत असाल तर त्या हिशोबाने पूर्व कोणती, पश्चिम कोणती, दक्षिण कोणती हे तुम्हाला कळतं. म्हणून महत्वाचं काय, तुम्हाला उत्तर दिशा कळली पाहिजे. तसं आयुष्य जगताना तुम्हाला ज्ञानाची आवश्यकता आहे. तुम्हाला ते मूळ ज्ञान कळलं पाहिजे की ज्याच्यापासून बाकीचे सर्व ज्ञान निर्माण होतात. ते आध्यात्मिक ज्ञान, आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान. भगवद्गीतेमध्ये हे ज्ञान मनुष्याला देण्याचा प्रयत्न केलाय भगवंतांनी. हे आयुष्य जगण्याचं ज्ञान आहे. अर्जुन अर्जुन स्थळी होता आणि ऐन युद्ध लढायच्या क्षणी तो भावनाविवश होतो, युद्ध लढू शकत नाही. त्याने युद्ध करावं, त्याने स्वधर्माप्रमाणे कर्म करावं, याच्यासाठी भगवद्गीता दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही कसं म्हणू शकता की हे ज्ञान आपल्याला उपयोगात येणार नाही? हे ज्ञान इतकं शुद्ध आहे, जशी निडल नॉर्थ दाखवते तसं हे ज्ञान आहे. एकदा का हे ज्ञान कळलं की बाकीचे जगातील सर्व ज्ञान आपल्याला आपोआप कळतं. एकदा का सत्य कळलं की सर्व आपल्याला आपोआप कळतं. म्हणून भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये आयुष्य जगण्याचं ज्ञान दिलंय. तुम्ही आहे तिथून मोक्ष प्राप्तीपर्यंत जे तुमच्या आयुष्यातील सर्वोच्च ध्येय असू शकतं, आत्मसाक्षात्कार प्राप्त करणे, तोपर्यंत कसं पोहोचू शकता हे 18 अध्यायामध्ये दिलेलं आहे. पहिला अध्याय अर्जुन विषाद योग. अर्जुन म्हणजे मनुष्याचं प्रतीक आहे. असं समजा तुम्हीच अर्जुन आहात. अर्जुन विषाद योग म्हणजे तुमचा विषाद तुम्ही समजून घ्या, तुमची स्थिती तुम्ही समजून घ्या. काय कळतं आणि काय कळत नाही हे पहिल्यांदा आधी तुम्ही निश्चित करा. आणि जे कळत नाही त्याच्या शोधार्थ करा. कळत काय नाही, आत्मज्ञान.
जेव्हा मनुष्याला काही कळत नाही तेव्हा त्याने कोणत्या तरी गुरुला शरण जायला पाहिजे, कोणाला तरी शरण जायला पाहिजे, कशाला तरी शरण जायला पाहिजे, गुगलला तरी विचारलं पाहिजे कसं करायचं, काय करायचं, तर तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकाल. म्हणून जोपर्यंत तुम्ही पूर्णतः तुम्हाला काय पाहिजे हे जाणत नाही आणि त्या दृष्टिकोनातून त्या क्षेत्रातील गुरुला शरण जात नाही, तोपर्यंत त्या गुरुने कितीही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला कळणार नाही. म्हणून प्रथम गुरुला शरण जाणं महत्वाचं आहे. तुम्हाला ज्ञान प्राप्त करायचं असेल प्रथम गुरुला शरण जा. अर्जुन जेव्हा भगवंतांना शरण जातो, अर्जुन भगवंतांना म्हणतो, भगवंता तुमच्याशिवाय मला या स्थितीतून मार्गदर्शन करणारा योग्य कोणीच नाही, मला योग्य मार्ग सांगा, मी काय करू जेणेकरून माझी ही मनातील द्विधा स्थिती जाईल, मला कळेल नक्की काय करायचं. अर्जुन जेव्हा भगवंतांना पूर्णपणे शरण जातो तेव्हा भगवंत अर्जुनाला ज्ञानोपदेश देतात. दुसरा अध्याय सांख्ययोग. सांख्ययोग म्हणजे ज्ञानयोग. सांख्ययोग का म्हणतात? योग्य अयोग्य, नित्य अनित्य, विवेक विचार, शंकराचार्यांचं हे ब्रीदवाक्य, नित्य अनित्य विवेक विचार. जो विवेक विचार शेवटी आपल्याला आत्मसाक्षात्कारापर्यंत घेऊन जातो. आणि तुम्ही आत्मसाक्षात्कारी मनुष्याला कसं ओळखणार? हे दुसऱ्या अध्यायाच्या शेवटच्या विभागामध्ये दिलेलं आहे. आत्मसाक्षात्कारी मनुष्याची स्थिती कसं ओळखा? भगवंतांनी अर्जुनाला तो आहे तिथून मोक्ष प्राप्तीपर्यंतचा संपूर्ण मार्ग संक्षिप्तपणे दुसऱ्या अध्यायात दिलाय. म्हणून त्याला सांख्ययोग म्हणतात, ज्ञानयोग म्हणतात. ते ज्ञान प्रदान केलेलं आहे. ते जाणल्यावर अर्जुनाला कळतं की अरे माझं काहीतरी चुकतंय, मला मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. मग अर्जुन भगवंतांना विचारतो, भगवंत तुम्ही दोन मार्ग सांगता, मला नक्की सांगा माझ्यासाठी योग्य मार्ग काय, मी कर्म करू का ज्ञान प्राप्त करू? मग भगवंत अर्जुनाला खरा उपदेश द्यायला सुरुवात करतात. मनुष्य काय करू शकतो? केवळ कर्म. म्हणून तिसऱ्या अध्यायात भगवंत कर्मयोगाचं ज्ञान देतात. योग्य कर्म कसं करावं. कर्म करणं अपरिहार्य आहे. कर्माशिवाय तुम्ही जगूच शकत नाही. मग योग्यच करा ना. कारण अयोग्य केलं तर त्याचे परिणाम वाईट होतील. परत ते तुम्हाला करेक्शन करावं लागेल. त्यापेक्षा करेक्ट वर्क करा ना. म्हणून भगवंत योग्य कर्म करण्याचा मार्ग सांगतात. योग्य कर्म करा. स्वार्थीपणे तर तुम्ही करालच जगामध्ये, संसारिक कर्म करालच, पण निस्वार्थ कर्म नाही करू शकत की जे तुम्हाला शेवटी मोक्ष प्राप्तीपर्यंत नेऊ शकतं. म्हणून पुढचा अध्याय दिलेला ज्ञान कर्म संन्यास योग. योग म्हणजे पद्धती, संन्यास प्राप्त करणे म्हणजे अलिप्तता प्राप्त करणे, कर्म म्हणजे कर्माद्वारे याचं ज्ञान. कर्म करत असताना अलिप्तता कशी प्राप्त करावी, संन्यास कसा प्राप्त करावा, याचं ज्ञान भगवंतांनी प्रदान केलेलं आहे. तुमचं प्रत्येक कर्म हे तुम्ही पूजेमध्ये रूपांतरित करू शकता, निस्वार्थ कर्म करू शकता, जे तुम्हाला शेवटी ब्रह्मापर्यंत घेऊन जातं. ज्यासाठी भगवंतांनी 12 यज्ञ दिलेले आहेत. संवेदना प्राप्त झाल्यापासून मनामध्ये त्या संवेदनांवरती प्रक्रिया घडते. तुमच्यामध्ये ज्या वासना व्यक्त असतात, विचार असतात, भावभावना असतात, त्यांच्याशी प्रक्रिया होते आणि त्याच्यापासून प्रतिसाद निर्माण होतो आणि तो तुम्ही जगात देता. अशा प्रकारे जगापासून सुरू होऊन जगामध्येच प्रतिसाद देता, असं हे दृष्टचक्र आहे. याला भगवंतांनी यज्ञ म्हटलेलं आहे.
अशा प्रकाराने जेव्हा यज्ञ कराल तेव्हा तुम्हाला संन्यासी तुम्ही बनाल, अलिप्त तुम्ही बनाल, आत्मज्ञान प्राप्त कराल. हे ज्ञान दिलेलं आहे, पण ते प्रत्यक्ष उपयोगात कसं आणायचं म्हणून पुढचा अध्याय, 5वा अध्याय, कर्मसन्यास योग. जेणेकरून कर्म करत असताना, म्हणजे निस्वार्थ कर्म करत असताना तुम्ही संन्यासी बनाल आणि सर्व कर्म आणि कर्मफल परमात्मा परमेश्वराच्या चरणी अर्पण कराल आणि फलस्वरूप तुम्हाला मोक्ष प्राप्ती होईल. तुमच्या सर्व वासना संपतील, तुम्ही त्यागी बनाल. भगवंतांनी 5व्या अध्यायात कर्मसन्यास योग याच्यामध्ये शेवटी सांगितलंय, ध्यान साधनेच्या अगोदर त्याग आहे. तुम्ही त्याग केल्याशिवाय, अलिप्तता बाळगल्याशिवाय, संन्यासी बनल्याशिवाय तुम्ही मेडिटेशन करू शकत नाही, ध्यान साधना करू शकत नाही. म्हणून प्रथम त्यागी बना. त्यागी बना, स्वतःच्या या जगातील वासना संपवा. आणि जेव्हा थोड्या वासना शिल्लक राहतात तेव्हा ध्यान साधना करा आणि मोक्ष प्राप्त करा. म्हणून भगवंतांनी 6वा अध्याय दिलाय, त्यागी बनल्यानंतर मोक्ष प्राप्त कसा करावा, ध्यान योग, ध्यान साधना कशी करावी, या अध्यायात प्रथम भगवंत समजून सांगतात. पहिल्या विभागामध्ये 1 ते 9व्या श्लोकामध्ये योगी स्वतःची उत्क्रांती करून ज्ञानी कसा बनतो. अज्ञानी, योगी, संन्यासी, ज्ञानी. अज्ञानी म्हणजे कोण, की जो विषय वासनांद्वारे या जगामध्ये कर्म करतो. असा अज्ञानी पुरुष जगामध्ये व्यस्त असतो. तो सतत बाह्य जगामध्ये कर्म करतो, जगामध्ये गुंततो. आपल्याला सांगायची गरज नाही, आपण नेहमी तेच करत असतो. आणि योगी कोण, ज्याला सत्य कळलेलं आहे, त्याला कळलेलं आहे की ब्रह्म म्हणजे काय, म्हणून तो जगामध्येच कर्म करतो, परंतु त्या कर्मापासून मुक्ती प्राप्त करण्यासाठी कर्म करतो, निष्काम कर्म करतो. असं कर्म करत करत, कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग याचं आचरण करत करत तो संन्यासी बनतो, अलिप्त बनतो, या जगापासून अलिप्त बनतो. आणि संन्यासी कसं कर्म करतो, मागच्या अध्यायात भगवंतांनी सांगितलंय, जसं कमळ, कमळपत्र हे पाण्यामध्ये सुद्धा असतं आणि या जगाच्या हवेच्या, सूर्याच्या संपर्कात सुद्धा असतं. पाण्यामुळे ते सडत नाही. का, कारण ते सतत सूर्याच्या संपर्कात असतं. तसं संन्यासी हा सतत आत्मतत्वाच्या, ब्रह्माच्या संपर्कात असतो आणि या जगात असतो, या जगामध्ये कर्म करत असतो, परंतु या जगापासून अलिप्त असतो. या वासनांरूपी, विषय वासनांरूपी समुद्रामध्येच असतो, तिथेच आयुष्य जगत असतो, परंतु त्याचा, त्या वासनांचा त्याच्यावर कोणताही परिणाम होत नाही. साक्षी, त्याला साक्ष म्हटलेलं आहे. जगात राहून जगापासून अलिप्त होऊन कर्म करणे, त्याला साक्षी भावाने कर्म करणं म्हणतात. अशा प्रकारे योगी संन्यासी बनतो. आणि शेवटी असा संन्यासी जेव्हा आध्यात्मिक मार्गावर मार्गक्रमण करतो आणि केवळ मोक्ष प्राप्तीसाठीच कर्म करतो, तेव्हा तो ज्ञानी बनतो. तो ध्यान साधना करतो आणि मोक्ष प्राप्त करतो. ज्ञानी म्हणजे काय, सत्य कळलेलं आहे, सत्य ब्रह्म कळलेलं आहे, ते ब्रह्म
आत्मतत्व, परमात्मा परमेश्वर कळलेला आहे, पण त्याचा अनुभव यायचा बाकी आहे. आत्मसाक्षात्काराने तो अनुभव प्राप्त होतो. पण साक्षात्कार कसा प्राप्त होईल? ध्यान साधना केल्याने. ध्यान साधना केल्याने मनुष्याच्या शेवटच्या वासना गळून पडतात. शेवटच्या सात्विक वासना कोणत्या? मोक्ष प्राप्त करणे, मला ब्रह्म जाणायचे आहे. द्वैतवाद ते अद्वैतवाद, ते अद्वैत ब्रह्मापर्यंत पोहोचणे. द्वैत, मी आणि देव, मी आणि ब्रह्म, इथपासून सुरू होऊन अद्वैत, अहम ब्रह्मास्मी इथपर्यंत पोहोचणे, ही प्रक्रिया ध्यान साधनेद्वारे होते. मनुष्य प्रथम योगी असतो, त्यानंतर संन्यासी बनतो, त्यानंतर ज्ञानी बनतो. भगवंतांनी पोळे ध्यान साधण्यासाठी, असा जो संन्यासी आहे, अलिप्त आहे, त्यागी आहे, या जगामध्ये गुंतलेला नसतो आणि केवळ मोक्ष प्राप्तीसाठीच कर्म करत असतो, अशा मनुष्यासाठी ध्यान साधनेचे बाह्य व अंतस्थ नियम स्पष्ट केलेले आहेत. ध्यान साधना करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट काय? ध्यान साधना ही एकत्रितपणे करता येत नाही. ज्याची त्याची ध्यान साधना ही ज्याने त्यानेच करायची आहे आणि त्याचं फळ त्यालाच मिळणार आहे. म्हणून जगापासून प्रथम अलिप्त व्हा आणि असं ठिकाण शोधा की जे शांत आहे, साऊंड पोल्युशन नाही, कोणत्याही प्रकारचा व्यत्यय नाही, असं ठिकाण शोधा आणि तशी वेळ शोधा की जी तुम्हाला एकाग्रता करण्यासाठी योग्य असेल. साधारणतः सकाळची वेळ योग्य मानली जाते, 4 ते 6, ज्याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात. आणि त्यानंतर थोडं उंच आसन शोधा. आसन बसकं नको का? कारण बसकं असलं, खाली असलं तर काही ना काही डिस्टर्बन्स होतं, पाणी आलं, किडे किटकुले आले वगैरे वगैरे. आणि जास्त उंच असलं तरी भीती वाटते. त्यामुळे असं पाहिजे कम्फर्टेबल. असं काही नाही की ते गवताने किंवा घोंगडीनेच असलं पाहिजे. काही तुम्ही टाका की ज्याच्याने तुम्हाला कम्फर्ट मिळेल आणि तुम्ही ध्यान साधना करू शकाल. हे भगवंतांनी इथे स्पष्ट केलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही ध्यान साधण्यासाठी आसनावर आसनस्थ झाल्यावर, आसनस्थ होताना महत्वाची गोष्ट, बाह्य जगाशी संपर्क ठेवू नका. शांतपणे आसनावर बसा. कसं? पाय, ज्याला पद्मासन म्हणतात, त्या पद्मासनामध्ये तुम्ही बसलात तर तुमचे पाय पूर्णतः जमिनीला टेकलेले असतात, त्यामुळे तुम्हाला पडण्याची भीती नसते. आणि पाठ ताठ पाहिजे. पाठीचा कणा, पाठ आणि मान सरळ एका रेषेत पाहिजे, जेणेकरून जे लोड आहे ते सर्व खाली ट्रान्समिट होऊन जमिनीमध्ये जाईल आणि तुम्हाला स्टेबल वाटेल. हे काही नवीन गुरुजी सांगतायत असं नाही, हे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतं, ऐकायला मिळतं. मेडिटेशनच्या वर्कशॉप खूप असतात. इट्स अ बिगेस्ट बिझनेस इन दी वर्ल्ड. सांगायला सोपं आहे, करण्याबद्दल बोलू नका. पाठ, मान सर्व एका रेषेत राहणार. त्यानंतर आपले डोळे जे आहे हे आपल्या नाकाच्या शेंड्यावरती साधारणतः स्थिर करा. आणि डोळे पूर्ण ओपन नको, अर्धवट ओपन पाहिजे, जेणेकरून इथे तुमचं कॉन्सन्ट्रेशन होईल आणि तुमची नजर अशी वरच्या बाजूला पाहिजे. का? देव आकाशात राहतात.
त्यांच्यापर्यंत तुम्हाला पोचायचंय, त्यांना तुम्हाला जाणायचं. त्यानंतर तुम्ही मन शांत करण्याचा प्रयत्न करा. बाहेरच्या जगातील सुख दुःख याच्यामध्ये गुंतून जाऊ नका. मन शांत करा आणि कोणताही मंत्र जो तुम्हाला ध्यान करण्यासाठी योग्य वाटेल तो तुम्ही निवडू शकता. गायत्री मंत्र निवडा, कुठलाही निवडा. साधारणतः ओम हा मंत्र ते भगवंतांनी रेकमेंड केलेला आहे. सांगितलेलं आहे की तुम्ही ओमचं जर हे केलं, ओम नामाचा जप केला तर मोक्ष प्राप्त होईल. का? कारण ओम परिपूर्ण आहे, 3 मात्रा आणि अर्ध मात्रेचा बनलेला आहे. ओम या मंत्रोच्चाराचे 2 फायदे, एक तर मनाला सुद्धा शांतता मिळते आणि बुद्धी सुद्धा स्थिर होते. हे भगवंतांनी या विभागामध्ये स्पष्ट केलेलं आहे. 1924 श्लोकामध्ये भगवंतांनी तुमचं मन कसं शांत करावं हे स्पष्ट केलं. आताच थोडक्यात आपण ते जाणून घेतलं. अशा प्रकारे तुम्ही कॉन्सन्ट्रेट करण्याचा प्रयत्न करा. एकाग्रता पूर्ण पाहिजे तुमची ओम या मंत्रावर. मंत्रोच्चारात सुरुवात करा. तुम्ही तुमच्या मुखाद्वारे मंत्रोच्चार करता. पद्धती माहिती आहेत तुम्हाला, कुठे कळते? मंत्रोच्चार करताना तुमचं मन त्या मंत्रावर स्थिर करण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यासाठी बुद्धीची मदत घ्या. तुमचं मन मंत्राच्या विचारावरनं इतरत्र जाण्याची शक्यता आहे का? आकर्षण असतात बाहेरच्या आणि मनाचा स्वभावच आहे एका ठिकाणी स्थिर न राहणे, चंचल. तुमच्या बुद्धीचा उपयोग करून मंत्रावरून घसरलेलं मन परत मंत्रावर आणा. मंत्रोच्चार सुरू ठेवा. हळूहळू अशी सवय केली तर कालांतराने तुम्हाला मंत्रोच्चारावर मन शांत करता येईल, कॉन्सन्ट्रेट करता येईल. काही वेळाने, काही काळानंतर तुम्ही मंत्रोच्चारावर पूर्णतः एकाग्रता करून मंत्रोच्चार करा. काही वेळाने मंत्रोच्चार हा कुजबुजल्यासारखा होतो. तुमचे ओठ सुद्धा हलत नाहीत, कंठ सुद्धा हलत नाही, पण पूर्णतः तुमच्यामध्ये मुरलेला असतो. ज्ञानेश्वर माऊलींनी ध्यान साधना फार सुंदर समजावून सांगितलेली आहे ज्ञानेश्वरीमध्ये. कुंडलिनी योग. तो योग जाणून तुम्ही सर्व शक्ती नाकाच्या शेंड्यासमोरील एका केंद्रबिंदूवर केंद्रित करा आणि ओम या मंत्राचा जप करा. असं ठिकाण फिक्स नको, हवेत तरंगत पाहिजे, ज्याला कुठलाच ऑब्जेक्ट नको. तर मन त्याच्यावर पूर्णतः एकाग्र होईल.
असं एकाग्र मन हळूहळू हळू ओम या मंत्रावर पूर्णतः स्थिर होतं. ते इतरत्र घसरत नाही. कालांतराने ते स्थिर झाल्यामुळे ते घसरत नाही, त्यामुळे बुद्धीलाही काही काम राहत नाही. मंत्राचा विचार आणि इतर विचार असला तर बुद्धीला काहीतरी काम राहतं. जे दोन विचार असले, द्वैत भाव असेल तर बुद्धी अस्तित्वात असते, द्वैत राहिला नाही. तुमचं मन जर मंत्रावरील निस्सीम शांततेमध्ये स्थिर झालं तर विचाराला काही स्कोपच नाही. म्हणून बुद्धी ही पूर्णतः स्थिर होऊन जाते, तिला काही कामच राहत नाही, ती नष्ट होते, ती उपयोगातच येत नाही, ती नसल्यासारखे होते. आणि मन हे कालांतराने थिजून जाते. कशामध्ये? ओम या मंत्राच्या निस्सीम शांततेमध्ये. ही जेव्हा तुमचं शांततेची स्थिती येते, तुमच्या मनामध्ये काहीच नाही आणि बुद्धीही अस्तित्वात नाही, त्या निस्सीम शांततेमध्ये आत्मतत्व स्वतःहून व्यक्त होतं, तुमच्यामध्येच येते, ते सर्वत्र आहे. त्याचा साक्षात्कार तुम्हाला प्राप्त होतो. हे भगवंतांनी पुढे 25 ते 32व्या श्लोकामध्ये म्हटलंय. भगवंत म्हणणे ध्यान साधना सगळ्यांमधील आत्मतत्व कसं प्रकारे व्यक्त होतं हे स्पष्ट केलेलं आहे. तुम्हाला तुमच्यामधील आत्मतत्व कळतं, तेच आत्मतत्व सर्वत्र आहे हे सत्य कळतं. कसं? शरीराचा भाग, माझा हात, माझा पाय, माझं नाक, माझे डोळे, असं तुम्ही म्हणता ना, मी. तसंच आहे हे जग, आत्मतत्वच आहे. कारण तुम्ही आत्मतत्वात, तुम्ही ब्रह्म आहात, म्हणून सर्वत्र ब्रह्म आहे, म्हणून अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे. त्यालाच आत्मसाक्षात्काराची स्थिती म्हटलेली आहे. भगवंतांनी तेच समजून सांगितलेलं आहे. ध्यान साधनेमुळे तुमच्यातील आत्मतत्व व्यक्त होतं. पुढे अर्जुनाच्या मनामध्ये शंका येते की अस्वस्थ मन आहे, मन तर चंचल आहे, आपण पाहतो ते स्थिर राहू शकत नाही. तो भगवंतांना विचारतो, भगवंत हे मन नियंत्रित कसं होईल, हे नियंत्रित होईल का? ते चंचल आहे, अस्थिर आहे, अनावर आहे, प्रक्षुब्ध आहे, शिरजोर आहे, कोणाचंच ऐकत नाही. भगवंत अर्जुनाला सांगतात होईल केव्हा? जेव्हा तुमचा विश्वास, तुमची श्रद्धा परमात्मा परमेश्वरावर स्थिर होईल. तुम्ही परमात्मा परमेश्वर जाणार, ब्रह्म जाणार, त्याच्यावर विश्वास ठेवाल, त्याच्यावर श्रद्धा ठेवाल, तेव्हा आपोआप तुमचे विचार इकडे तिकडे जाणार नाही, तुमचं मन स्थिर होईल. सुरुवात योगी, संन्यासी, संन्यासी म्हणजे त्याग कर्म करणारा, ते करत ज्ञान प्राप्त होतं, आत्मज्ञानी बनतो आणि मग ध्यान साधनेद्वारे मोक्ष प्राप्त होतो. साक्षात्कार प्राप्त होतो. कशाचा? आत्म्याचा, तुमच्या अंतस्थ असलेलं आत्मतत्व, तेच सर्वत्र आहे, तेच ब्रह्म आहे, तेच परमात्मा परमेश्वर आहे, हे सत्य तुम्ही जाणता. सर्वात महत्वाचं काय? मन. मन नियंत्रित करणे. मन पूर्णतः नियंत्रित झाल्यावर, स्थिर झाल्यावर तुम्हाला मोक्ष प्राप्त होतो. भगवंतांनी सांगितलंय मन नियंत्रित केल्यावरती तुम्ही काय करा. भगवंत म्हणतात, आता हा फार महत्वाची गोष्ट आहे, शेवटचा टप्पा.
योगी, अज्ञानी, योगी, संन्यासी, ज्ञानी. भगवंतांनी ह्या 3 स्टेजेस दिलेल्या आहेत. अज्ञानी म्हणजे जगामध्ये म्हणून ती धरायचीच नाही. योगी म्हणजे कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोगाचं आचरण करत संन्यासी बनतो. आणि संन्यासी झाल्यावर ध्यान साधना करून मोक्ष प्राप्त करतो, आत्मज्ञानी बनतो. ह्याच्या मनुष्याच्या स्थिती आहेत. भगवंत म्हणतात या वेगळ्या वेगळ्या स्थितीमध्ये कर्मयोगाचं आचरण आपण कर्माद्वारे करतो, तपोसाधना करतो मन शांत करण्यासाठी, बुद्धीद्वारे ज्ञान प्राप्त करतो, कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग या तिन्ही योगाचं आचरण करतो. त्यासाठी कर्म करत असतो. आपलं शरीर, मन, बुद्धी कर्म करतात. तर भगवंत म्हणतात या कर्मांमध्ये गुंतून जाऊ नका. भगवंत इथे उपदेश होतात साधकाला. साधका, तू कर्मी बनू नको, तू ज्ञानी बनू नको, तू तपस्वी बनू नको, तू योगी बन. म्हणजे थोडक्यात काय, पहिल्यांदा सुद्धा योगी म्हटलं, इथे सुद्धा योगी म्हटलंय. योगी इन दी सेन्स तुम्ही मोक्ष प्राप्तीच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करता, म्हणून त्याला योगी म्हटलंय. आणि शेवट प्राप्त झाल्यावर ती स्थिती तुम्ही रिअलाइज करता. म्हणून भगवंत म्हणतात कर्मी बनू नको, तपस्वी बनू नको, ज्ञानी बनू नको, याच्यामध्ये गुंतून जाऊ नको. कारण मनुष्य आत्मसाक्षात्काराच्या उंबरठ्यावर पोचल्यावर सुद्धा या गोष्टीमध्ये गुंतून जातो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपण बऱ्याच वेळा आपल्याला ऐकायला मिळतं पुराणांमध्ये, योगी असतो, तपस्वी असतो, पण काही थोड्याशा आकर्षणामुळे तो गुंततो आणि स्वतःची योग साधना घालवून बसतो. पण भगवंतांनी म्हटलेलं आहे कर्मी बनू नको, तपस्वी बनू नको, ज्ञानी बनू नको, योगी बन. म्हणजे काय, कर्मी, तपस्वी आणि ज्ञानी या जगातील ब्रह्म सोडून इतर उद्देशाने कर्म करत असतो. तर भगवंत म्हणतात सर्व कर्म कर, शरीर, मन आणि बुद्धीने. आणि कशासाठी, मोक्ष प्राप्तीसाठी. योगी कोण, जो केवळ मोक्ष प्राप्तीसाठी कर्म करतो आणि मोक्ष प्राप्त करतो. पण कर्मयोग, भक्ती व ज्ञानयोगाचं आचरण कशासाठी कर, मोक्ष प्राप्त करण्यासाठी. त्याच्यामध्येच गुंतून जाऊ नको. कारण ते सुद्धा जेव्हा तुम्ही आध्यात्मिक मार्गावरती मार्गक्रमण करताना अनुभवत असता, तो सुद्धा फार आनंदीचाच क्षण असतो. त्याच्यामध्ये मनुष्य गुंतून जातो आणि ते तुम्हाला सुख समाधान देतं. त्या समाधानामध्ये मनुष्य रमून जातो. तो त्याचा मूळ उद्देश विसरतो की अरे हे मी कशासाठी करतोय, मोक्ष प्राप्तीसाठी. तो उद्देश विसरतो, त्याच्यातच गुंततो आणि तेच करतो आणि तेच सर्वस्व आहे असं म्हणतो. पण भगवंत इथे साधकाला स्पष्ट करतात ध्यान साधण्याचा उद्देश काय असावा, मोक्ष प्राप्त करणे. आणि योगी कोण, जो मोक्ष प्राप्तीसाठी कर्म करतो, केवळ मोक्ष प्राप्तीसाठी